नमस्कार मित्रांनो, मी रिकाम्या रस्त्याने धावत होते. क्षणभरही थांबणे माझ्यासाठी धोक्याचे ठरले असते, कारण ते लोक कधीही माझा पाठलाग करून मला पकडू शकत होते. मी माझ्या शरीरातील सर्व ताकदीनिशी धावत होते, पण आता धावण्या इतकी ताकद माझ्यात नव्हती. आता मी खूप थकले होते, म्हणून मी रस्त्याच्या कडेला बसून घेतले होते. एवढ्या धावल्यामुळे माझी अवस्था खूप वाईट झाली होती. माझे शरीर खूप थकले होते आणि मला आणखी एक पाऊल पुढे टाकता येत नव्हते, कारण मी फक्त 3 दिवसापूर्वी एका लहान बाळाला जन्म दिला होता. अशक्तपणामुळे मला चक्कर येऊ लागली होती, पण मला माझ्या लहानशा बाळाला, माझ्या अनमोल मुलीला त्या क्रूरांपासून वाचवायचे होते. म्हणून मी हॉस्पिटलमधून पळ काढला होता. सामान्य परिस्थितीत असा विचार करणे अशक्य होते, परंतु मी ज्या परिस्थितीतून जात होते मला हे सर्व करावं लागले. माझे नाव कविता होते आणि मी एक अनाथ मुलगी होते आणि मला माझ्या काकांनी लहानाचे मोठे केले होते. काका तर माझ्यावर खूप प्रेम करायचे, पण आंटीसाठी मी फक्त एक ओझे होते. ती मला दिवसभर काम करायला लावायची आणि मग सगळ्यांनी जेवल्यावर उरलेले अन्न द्यायची. माझी चुलत बहीण सुनीताच्या मंगेतरने सुनीताशी लग्न मोडून माझ्याशी लग्न करायचे आहे असे म्हणतात. माझ्यावर जणू आभाळच कोसळला होता आणि माझ्या आयुष्यात अधिक संकट ओढवली गेली होती. माझ्या आंटीने माझे केस ओढून मला एका खोलीत बंद केले होते आणि दिवसभर मला काहीही खायला दिले नाही. काका माझ्यावर प्रेम करायचे, पण ते म्हातारे झाले होते आणि आंटीसमोर ते काही करूही शकत नव्हते. दुसऱ्या दिवशी आंटीने मला खोलीच्या बाहेर काढले आणि माझ्याकडे एक छान नवी कोरी साडी फेकली आणि मग मला सांगितले की आज तुझे लग्न आहे, जा लवकरात लवकर तयार होऊन ये. मला तर खूप मोठा धक्का बसला होता. आंटीची एक मैत्रीण होती जी शहरात राहत होती. आंटीने तिच्या मैत्रिणीच्या मुलाशी माझे लग्न लावून दिले होते. मी त्यांच्या दिलेल्या तुकड्यांवर जगणारी, माझ्यात ना एवढी हिंमत आणि ना माझी क्षमता होती की मी तिला उलट प्रश्न करू शकेल की ज्याच्याशी माझं लग्न होणार आहे तो कसा आहे, कोण आहे. म्हणून मी तिचा निर्णय शांतपणे स्वीकारला होता. मी माझ्या काकांना मिठी मारली आणि खूप रडले होते आणि काकांनी माझ्या डोक्यावर प्रेमाने आशीर्वाद दिला. तू जिथे जाशील तिथे खुश राहा. मी अमितची वधू बनून अमितच्या घरी आले होते. मला वाटले की माझ्या पती अमितच्या रूपाने मला मोठा आधार मिळाला आहे, जो माझ्या आयुष्यात माझ्या आईवडिलांच्या प्रेमाची उणीव पूर्ण करेल. पण हे नातं माझ्यासाठी ज्वलंत अंगारांपेक्षा कमी नसणार हे मला माहीतच नव्हते. अमितच्या घरी बरेच लोक होते. अमित त्यांच्या कुटुंबात सर्वात मोठा होता. त्याला अमितपेक्षा 6 भावंड अजून होते. त्यात 3 भाऊ आणि 3 बहिणी होत्या. अमित थोरला होता आणि मी विचार करत होते की मी या घराची मोठी सून म्हणून आले आहे, पण हा माझा गैरसमज होता. मी या घरात मोलकरीण म्हणून आले होते. लग्नाच्या पहिल्याच रात्री अमितने माझे हात हातात धरून मला वचन दिले होते की मी जगातील सर्व सुख तुला देईल. मी तुझ्यावर कोणतेही संकट येऊ देणार नाही. तो रात्रभर माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करत राहिला. अमितचे बेपनाह प्रेम बघून मला मनापासून वाटत होतं की माझ्या ओसाड जमिनीवर थंडीचा वर्षाव होऊन फुलबाग आली असावी. पण हा आनंद मला जास्त दिवस मिळाला नाही आणि यावेळीही मी रिकाम्या हाताने राहिले होते. यावेळीही आनंद माझ्याकडे येता येता राहून गेला होता आणि मी विचार करत होते की माझा परीक्षेचा टप्पा अद्याप संपलेला नाही. मला माझी स्थिती दुसऱ्याच दिवशी समजली, जेव्हा माझ्या सासूने माझ्या खोलीचा दरवाजा जोरात ठोठावला. मी दरवाजा उघडताच ती माझ्यावर जोराने बरसली आणि मी गोंधळून तिच्याकडे पाहतच राहिले. ती जोरजोरात बोलत असल्यामुळे तिच्या शब्दांची आग माझ्या शरीरावर भडकतच राहिली. ती ओरडून सांगत होती की मी तुला इथे मजा करायला नाही आणले. तुझ्यासारख्या अनाथ मुलीला मी रिकाम्या हाताने आणले, कारण न बोलता माझ्या संपूर्ण घराची काळजी तू घ्यावीस आणि एकही शब्द तोंडाने न काढता माझा प्रत्येक आदेश पाळावास, म्हणून मी तुला आणले आहे. या घरात मी तुला एक मोलकरीण म्हणून आणले आहे. तू माझी सून होण्याचा प्रयत्न करू नकोस. 8 वाजायला आले आहेत आणि तू महाराणीसारखी अजून झोपलेली आहेस. तुझ्या काकूने आम्हाला तू खूप मेहनती आहेस असे सांगून आमच्या गळ्यात बांधले आहेस. ती सर्व कामे बिनधिक्कतपणे करेल, परंतु तुझ्या वागण्याकडे पाहता असे वाटत नाही. मी अश्रुपीत माझ्या खोलीतून बाहेर आले. माझ्या आंटीने मुद्दाम मला या दलदलीत ढकलले होते. मी खोलीतून बाहेर येताच माझी मोठी नणंद मला म्हणाली, माझ्या भावाला तुझ्या जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न करू नकोस. तो फक्त माझ्या आईचे ऐकतो आणि कुणाचेही नाही. तू या घरात मोलकरीण म्हणून आले आहेस तर मोलकरीण बनूनच राहावेस. असे काहीही काम करू नकोस ज्यामुळे आम्हाला त्रास होईल आणि आम्ही तुला बाहेर धक्के देऊन काढून देऊ.
माझ्या नंदेचे स्पष्ट शब्दात बोलणे ऐकून मला धक्काच बसला होता. ती मला सरळ शब्दात धमकावत होती की तुला राहायचे असेल तर तू आमची मोलकरीण बनून राहा, नाहीतर त्याच नरकात जा जिथून तू आले आहेस. मी तिथून गुपचूप किचनमध्ये गेले. माझे डोळे ओले झाले होते. मी पटकन सगळ्यांसाठी नाश्ता तयार करून आणला होता. काही वेळाने अमित उठला आणि मला हे काम करताना पाहून काहीच बोलला नाही. मला समजून चुकले होते की माझे संपूर्ण आयुष्य असेच टोमणे ऐकण्यात आणि इतरांच्या गुलामगिरीतच जाईल. पण का कळत नाही, अमितला पाहिल्यापासून मनात एक आशा निर्माण झाली होती की मला एक भक्कम आधार मिळालेला आहे. परंतु ही आशा तुटण्यावर मी स्वतःला सांभाळू शकले नाही. माझ्या मोठ्या नंदेने अगदी बरोबर सांगितले होते की अमित त्याच्या आईच्या प्रत्येक गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवतो. अमित त्याच्या आईच्या प्रत्येक खऱ्या खोट्या शब्दांवर आंधळेपणाने विश्वास ठेवत असायचा. माझी सासू सगळ्यांसमोर अमितला माझ्या चुका सांगायची आणि अमित सगळ्यांसमोर माझा अपमान करायचा. सुरुवातीला मी माझे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला, पण अमितला माझे ऐकायचे नव्हतेच. तो फक्त त्याच्या आईचे ऐकत होता. मग मी पण बोलणे बंद केले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी वेड्यासारखे काम करायचे आणि रात्र झाली की अमित माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करायला तयारच असायचा. पण यावेळी अमितचं प्रेम मला पूर्णपणे निरर्थक वाटत होतं. माझी थंड वृत्ती पाहून अमितही त्याच्या जागेवर जाऊन गुपचूप झोपायचा. आयुष्याने मला मोठा पराभव दिला होता. हळूहळू असेच दिवस जात होते. तेव्हाच अचानक थंड वाऱ्याची झुळूक माझ्या आयुष्यात आली, ज्याने मला आतून शांतता दिली होती. खूप दिवसांपासून माझी तब्येत खराब होती, पण माझ्या सासूबाई मला डॉक्टरकडे घेऊन जात नव्हत्या. आणि एक दिवस घरातील कामे करताना अचानक मला चक्कर आली आणि मी खाली पडले. म्हणून माझ्या सासूबाईला भाग पडले मला डॉक्टरकडे घेऊन जायला. डॉक्टरांनी मला तपासले आणि सांगितले की मी प्रेग्नेंट आहे. या बातमीने माझ्या आत एक नवीन श्वास टाकला होता. मी आनंदाने वेडी झाले होते. मी मनातल्या मनात विचार करत होते की ही गोड बातमी मी अमितला सांगितली तर तो किती आनंदित होईल. पण माझ्या आनंदाची धूळधाळ झाली जेव्हा माझी सासू म्हणाली, आम्हाला मुलगा हवा आहे. मुलगी झाली तर पुढे जे काही घडेल त्याला तू स्वतः जबाबदार असशील. माझ्या सासूबाईचे म्हणणे ऐकून माझे हृदय हादरले होते. मुलगी जन्माला येणे ही देवाची इच्छा आहे, त्याबद्दल मी काय करू शकते. पण माझ्या सासूबाईंना मुलगा हवा असेल आणि मला मुलगी झाली तर माझी सासू मला नक्कीच त्रास देतील. माझ्या सासूबाईंनी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आनंदाचे दुःखात रूपांतर केले होते. मला रात्रंदिवस काळजी वाटायची की मला मुलगी झाली तर काय होईल. याबाबत मी अमितशी अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला असता. त्याने मला टाळले. तो मला म्हणाला, जे होईल ते दिसेलच. तू सध्या या चिंतेत का गढून गेली आहेस. तू देवाजवळ प्रार्थना कर की त्याने तुला मुलगाच द्यावा. कधीकधी मला अमितबद्दल वाटतं की तो सुशिक्षित असूनही त्याला योग्य अयोग्य यांच्यात फरक का करता येत नसावा. या घरात माझ्यासोबत काय काय होत आहे हे अमितला माहीतच होते. माझ्यावर कोणते अत्याचार होतात आणि त्याच्या आई माझ्याशी कसे वागतात. पण ते आईला एक शब्दही बोलले नाही. हळूहळू वेळ निघून जात होता आणि माझे 6 महिने निघून गेले होते आणि हे 6 महिने मी रडत घालवले होते. मी मनापासून देवाला प्रार्थना करायची की देवा, मला मुलगी जर झाली तर हे लोक माझ्याशी कसे वागतील. कारण माझे मन मला मुलगी होईल याची साक्ष देत होते. पण मी मनात पक्के ठरवले होते की देवाने मला मुलगी जरी दिली तरी मी तिच्यासोबत खूप लांब निघून जाईल. मला अमितकडून काही अपेक्षा नव्हती, कारण अमित त्याच्या आईच्या सर्व गोष्टी ऐकायचा. आणि जेव्हा अमितने माझ्यासाठी आईला एकही शब्द बोलला नाही तर ते आपल्या मुलीसाठी काय करू शकत होते. मला 9 महिने पूर्ण होणार होते, पण तरीही मी घरातील सर्व कामे करत होते. सकाळपासून रात्रीपर्यंत घरातील सर्व कामे करून मी खूप थकून जायची. खाण्यापिण्याची विशेष व्यवस्था नव्हती. जे मिळेल ते मी खाल्ले होते. मला जेवायला कधी वाटले नाही तर मी तशीच उपाशी झोपायचे आणि माझी घरात काळजी घेणारे कोणीही नव्हते. असे म्हणणारे कोणीही नव्हते की उठ, पहिले जेवण करून घे. कधीकधी अमितला नोकरीच्या कामासाठी दुसऱ्या शहरात जावं लागायचं आणि तिथे त्याला काही दिवस थांबावंही लागत होतं. तसेच अमित त्याच्या कामासाठी बाहेर गेला होता तेव्हा मला प्रसूती वेदना सुरू झाल्या. मी माझ्या सासूबाईंना सांगितल्यावर त्या म्हणाल्या की घाणेरडे कपडे धुवायचे पडलेले आहेत, आधी ते धुवून घे, मग मी तुला डॉक्टरकडे नेईल. एवढं दगडाचं हृदय कुणाचं असू शकतं बरं. या विचाराने मी माझ्या सासूबाईंकडे आश्चर्याने पाहत होते. मी कसे तरी कपडे धुण्यास व्यवस्थापित केले होते आणि मग माझ्या सासूबाईने मला हॉस्पिटलमध्ये नेले, जिथे थोड्याच वेळात मी एका सुंदर मुलीला जन्म दिला होता. जेव्हा नर्सने मला सांगितले की तू मुलीला जन्म दिला आहेस तेव्हा मी खूप घाबरले होते आणि नर्सला म्हणाले, प्लीज माझ्या घरच्यांना काही सांगू नकोस. आश्चर्यचकित होऊन तिने मला विचारले की असे का. मी तिला सर्व काही सांगितले. मी तिला सांगितले की मला येथून दूर पळून लाव, नाहीतर ते माझ्या मुलीला मारून टाकतील.
ती नर्स खूपच चांगली होती. तिने मला एक शाल दिली आणि एका मफलरमध्ये माझ्या मुलीला गुंडाळून माझ्याकडे दिले. तू मागच्या दाराने निघून जा, तुझ्याकडे अर्धा तास आहे. मी त्या लोकांची काळजी घेईल, त्यांना तुझ्या मागे येऊ देणार नाही. मी नर्सचे आभार मानून लेबर रूमच्या मागच्या दाराने पळत पळत रस्त्याकडे आले होते. धावत धावत मी रस्त्याच्या कडेला जाऊन बसले होते. तेवढ्यात एक गाडी तिथे येऊन थांबली. त्यातून एक म्हातारा आणि एक म्हातारी बाहेर आले आणि ते माझ्याकडे आले आणि म्हणाले, मुली, तू इथे अशी का बसली आहेस? तुला काही हवे आहे का? मी त्यांना म्हणाले, हो, मला एक छत पाहिजे आहे जिथे मी माझ्या मुलीसोबत आदराने राहू शकेल. माझ्या नाजूक छोट्याशा कळीला छातीशी धरून मी रडत होते आणि त्यांना माझी दया आली. माझी अवस्था अशी नव्हती की त्यांनी मला आणखी प्रश्न विचारावेत. ते मला म्हणू लागले, बेटी, आमच्यासोबत आमच्या घरी चल. आम्ही आमच्या घरी एकटे राहतो. आम्ही तुला व तुझ्या मुलीला आमच्यासोबत ठेवण्यास तयार आहोत, जिथे तुम्ही तुमचे आयुष्य सन्मानाने जगू शकतात. ती माणसं माझ्यासाठी पूर्ण अनोळखी होती, पण किती वेळ मी असेच रस्त्यावर बसून राहिले असते. ते मला त्यांच्या घरी घेऊन गेले. त्यांचे घर नाही तर ते एक महल होते. 2 लोक त्या घरात एकटेच राहत होते. नोकरांची अजिबातच कमतरता नव्हती. त्यांनी मला एक खोली दिली आणि मला म्हणाले, आम्हाला तू आई आणि बाबा म्हणू शकतेस, कारण आम्ही मुलांसाठी तळमळत राहतो. आमचा एकुलता एक मुलगा परदेशात राहतो. तो कधीतरी भेटायला येतो. आईबाबांनी माझ्या मुलीचे नाव सोनी ठेवले होते, कारण माझी मुलगी खूप सुंदर होती. मी आईबाबांसोबत खूप आरामात राहत होते. ते लोक माझ्या मुलीवर खूपच प्रेम करायचे. ते माझ्या मुलीला दिवसभर त्यांच्या कुशीत ठेवत असत. मी त्यांना सांगितले होते की माझे पती मरण पावले आहेत आणि माझे सासरचे लोक चांगले नाहीत, म्हणून ते माझ्या मुलीला त्रास देऊ शकतात, आणि म्हणूनच मी माझ्या मुलीला घेऊन पळून गेले होते. त्यावर बाबा म्हणाले, येथे तू आरामात राहा. तुला किंवा तुझ्या मुलीला कोणतीही इजा होणार नाही इथे. मी नेहमी विचार करायचे की मी किती दुर्दैवी आहे की मला कुठलेही खरे प्रेम मिळालेले नाही आणि माझ्या मुलीला अनोळखी लोकांकडून खरे प्रेम मिळाले. ती किती भाग्यवान आहे. मी सुद्धा आईबाबांची मुलगी म्हणून काळजी घ्यायची. त्यांच्या प्रत्येक छोट्या गरजांची काळजी घ्यायची. त्यांची सेवा करण्यात मला आनंद वाटायचा आणि ते मला आशीर्वाद देताना कधीही थकले नाहीत. ते म्हणायचे की आम्ही आमच्या मागच्या जन्मात काहीतरी चांगले काम केले असतील की आम्हाला तू मिळालीस. वेळ असाच जात होता. आता माझी मुलगी 1 वर्षाची होणार होती. आई आणि बाबा आजारी पडून अंथरुणात खिळू लागले होते. मी दिवसभर त्यांच्या सेवेत व्यस्त असायची. एकदा बाबांनी माझा हात धरला आणि मला म्हणाले, बेटा कविता, मी तुला माझ्या खऱ्या मुलीसारखेच ठेवले आहे. मी तुझ्यावर खऱ्या मुलीपेक्षाही जास्त प्रेम केले आहे आणि मी सोनीला माझ्या कुशीत उचललेले आहे. आमच्या मृत्यूनंतर तू निराधार व्हावीस असे मला वाटत नाही. आमच्या तब्येतीबद्दल ऐकून आमचा मुलगा परदेशातून येतोय, त्यामुळे मला वाटते की तू माझ्या मुलाशी लग्न करावं. मग तर तू आणि सोनी या घरात कायमचे राहू शकतात. आम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. बाबांचे हे बोलणे ऐकून मी स्तब्ध झाले होते. माझे लग्न झाले आहे. मी त्यांच्या मुलाशी लग्न कसे करणार? मी अजूनही अमितची बायको आहे. मी नकार देण्याच्या उद्देशाने बाबांकडे पाहिलं, पण त्यांची आशेची नजर माझ्याकडेच खिळली होती. मी नकार देऊ शकले नाही. आजारी व्यक्तीचे हृदय मी तोडू शकले नाही. मी विचार केला की त्यांचा मुलगा येईल तर मी त्याला सांगेल की मी विवाहित आहे आणि माझा नवरा जिवंत आहे आणि मला खात्री आहे की मी जे बोलेल ते त्याला नक्कीच समजेल आणि तो त्याच्या पालकांना सुद्धा समजवेल. जणू माझ्या होकाराने त्यांच्यात एक नवीन श्वास आला होता. ते किती आनंदाने लग्नाची तयारी करत होते. प्रत्येक दिवस मोठ्या कष्टाने जात होता. त्यांचा मुलगा 2 दिवसांनी येणार होता. आज घरात खूप उमंग आणि उत्साह होता. आईवडिलांनी आज त्यांचा मुलगा येणार असल्याने संपूर्ण घर उजळून काढले होते. आज त्यांचा मुलगा येणार होता. मी माझ्या आई आणि वडिलांसोबत बसले होते. सोनी आमच्यात खेळत असतानाच अचानक बाहेर गाडीचा हॉर्न वाजला. आई म्हणाली, माझा मुलगा आला. मग त्यांच्या मुलाने घरात प्रवेश केला. त्या व्यक्तीला पाहताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. तो अमित होता. पण अमित त्यांचा मुलगा कसा असेल? मला काहीच समजत नव्हते. मग अचानक मी विजेच्या वेगाने सोनीच्या दिशेने सरकले आणि तिला माझ्या कुशीत घेतले आणि मागे सरकताना म्हणाले, माझ्याजवळ येण्याचा प्रयत्नही करू नकोस, नाहीतर मी तुझा जीव घेईल. जर तू माझ्या मुलीला त्रास दिलास तर मी तुलाही सोडणार नाही. अमित पटकन माझ्या दिशेने आला आणि म्हणाला, कविता, तू कुठे गेली होतीस? मी तुला खूप शोधले, पण मला तू सापडलीच नाहीस. अमित जितका माझ्या जवळ येत होता तितकेच मी त्याच्यापासून दूर जात होते. अमितच्या शैलीत अस्वस्थता होती, हतबलता होती आणि त्याच्या मुलीला भेटण्याची तळमळ होती, पण मला काहीच दिसत नव्हते. मी भीतीने थरथर कापत होते. अमितला मी कधी भेटेल याची कल्पनाही मी केलेली नव्हती. माझ्या मनात एकच गोष्ट होती की अमित माझ्याकडून माझी मुलगी हिसकावून घेईल. अमित मला पुन्हा विचारत होता, तू कुठे गेली होतीस? प्लीज घाबरू नकोस. मी तुला किंवा आपल्या मुलीला काहीही करणार नाही.
आम्ही दोघेही यावेळी हे विसरलो होतो की आई वडीलही या खोलीतच आहेत. आई बाबा कधी माझ्याकडे आश्चर्याने बघत होते तर कधी अमितला. त्या दोघांना काहीच समजत नव्हते. अमित म्हणाला, कविता, तू मला सोडून गेल्यावर तुला माहीत आहे का मला तुझी किती आठवण आली, किती तळमळत होतो मी तुझ्यासाठी. माझ्या मुलीची बातमी ऐकून मला खूप आनंद झाला होता, पण कुठल्या बातमीने माझे मन हेलावून टाकले की तू आपल्या मुलीसह फरार झाले आहेस. आईने मला सांगितले होते की तू तुझ्या एका जुन्या प्रियकरासोबत पळून गेली होतीस, पण माझ्या मनाने सांगितले की तू कोणासोबतही पळून गेलेली नाहीस. उलट माझ्या आईला कंटाळून तिच्यावर नाराज होऊन तू आपल्या मुलीसह पळून गेली होतीस. अमित सोनीला आपल्या कुशीत घ्यायला उत्सुक होता, पण मी अजूनही घाबरले होते आणि सोनीला छातीशी धरून उभे होते. 1 वर्षापासून माझ्या हक्कासाठी आवाज न उठवणाऱ्या अमितवर मी कसा काय विश्वास ठेवायचा. मग आज त्याने आपल्या मुलीवरचे प्रेम जागृत झाले आहे, यावर माझा विश्वास कसा बसेल. तो तर एक आज्ञाधारक मुलगा होता, आपल्या आईच्या हामध्ये हा म्हणणारा मुलगा. बाबा हे सर्व आश्चर्याने पाहत होते आणि आम्हाला पुन्हा पुन्हा तेच विचारत होते की बेटा हे सर्व काय आहे, कारण त्यांच्या नजरेत मी विधवा होते आणि आता अमित त्यांचा मुलगा कसा झाला हे मलाही जाणून घ्यायचे होते. आता बाबांनी सोनीला त्यांच्या कुशीत घेतले होते आणि एक एक गुंता सुटत होता. अमित हा आईबाबांचा मुलगा होता आणि त्यांच्या काका काकूंनी त्यांना बालपणीच दत्तक घेतले होते, कारण त्यांच्या काका काकूंना बाळ नव्हते. पण देवाच्या इच्छेनुसार अमितला दत्तक घेताच त्यांच्या घरात 3 मुलं आणि 3 मुली जन्माला आल्या. अमितला एक मोठा भाऊ होता, त्याचे नाव प्रकाश होते. ते आईबाबांकडेच राहत होते, पण एक दिवस प्रकाश यांचा अपघात झाला, ते वारले. आईबाबा आता पूर्णपणे एकटे पडले होते. त्यांनी भावाला सांगितले की अमितला आता आमच्याकडे दे. देवाच्या कृपेने तुमच्या घरात 6 मुले आहेत, परंतु अमितची आंटी ही एक लोभी बाई होती. ती अमितच्या माध्यमातून बाबांच्या पैशांवर डोळा ठेवून होती. ती सतत बाबांकडून पैसे उकळत होती, त्यामुळेच त्यांनी अमितला बाबाजवळ येऊ दिले नाही आणि ते त्याला नियंत्रणात ठेवत होते. आंटी त्याला नेहमी इमोशनली ब्लॅकमेल करायची आणि अमित आईबाबांकडून पैसे घेऊन तिला द्यायचे. तो नेहमीच आईबाबांकडे यायचा आणि भरपूर पैसे घेऊन जायचा. अमितला आंटीवर खूप प्रेम होते, कारण त्याने तिला लहानपणापासूनच आईच्या रूपात पाहिलेले होते. त्यामुळेच तिचे सर्व बोलणे त्याने आनंदाने स्वीकारले होते. एकदा आंटी बाबांकडे आल्या आणि म्हणाल्या की अमितच्या शिक्षणासाठी खूप मोठी रक्कम हवी आहे. बाबांनी आपल्या मुलाच्या शिक्षणाचे ऐकले आणि लगेच त्यांना हवे तेवढे पैसे दिले. पण आंटीने ती रक्कम स्वतःच्या खर्चासाठी घेतली आणि अमितला छोट्या शाळेत शिकायला पाठवले होते. आई बाबा इकडे हेच समजत राहिले की त्यांचा मुलगा परदेशात स्थायिक आहे आणि तिथेच शिकत आहे आणि तिथेच नोकरी करणार आहे. तो इथे भारतात छोटी मोठी नोकरी करत होता, पण त्यानेही आपल्या आईबाबांना हे सांगितले नाही की तो इथेच राहतो आणि इथेच नोकरी करतो, कारण हे ऐकून त्यांना खूप मोठा धक्का बसला असता. अमित कधी कधी 2 वर्षात तर कधी वर्षातच आईबाबांना भेटायला यायचा आणि परदेशातून आल्यासारखंच वागायचा. यावेळीसुद्धा अमित आंटीच्या घरून आईवडिलांना भेटायला आला होता, पण मला आणि त्यांच्या मुलीला पाहून त्याला आपल्या भावनांवर ताबा ठेवता आला नाही आणि त्यामुळेच हे संपूर्ण रहस्य उघड झाले होते. अमित म्हणाला, ज्या दिवशी तू हॉस्पिटलमध्ये आपल्या मुलीला जन्म दिलास त्या रात्री मी खूप रडलो, कारण मला माझ्या मुलीचा चेहरासुद्धा बघता आला नाही. तेव्हा तुझ्यावर किती अन्याय झाला आहे असं मलाही वाटायला लागलं होतं. त्यावेळी पस्तावा वाटत होता की मी तुझी बाजू घेऊ शकलो नाही. मी 1 वर्ष तुझ्यासोबत राहिलो, पण त्या 1 वर्षात मी तुझ्या प्रेमात पडलो. जे मला नंतर कळले की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मला तुझ्या आणि आपल्या मुलीसाठी खूप अस्वस्थ वाटत होते की काश तुम्ही दोघे मला कुठेतरी भेटू शकाल आणि मी माझ्या पापांची कबुली देईल आणि मी तुझी माफी मागू शकेल. आईबाबांनी मला मिठी मारली आणि म्हणाले की आम्हाला तुला आमची सून बनवायची होती, पण तू आधीच आमची सून होतीस. त्याचे सोनीवर खूप प्रेम होते. त्यांनी याआधीही सोनीच्या प्रेमात कधीही कमी केलेली नव्हती, पण आता सोनी त्यांची नात होती. बाबा म्हणाले, अमित तुझी इच्छा असेल तर तू तुझ्या आंटीकडे राहू शकतोस, पण कविता आणि सोनी आमच्याकडेच राहतील. या दोघांशिवाय आम्ही जगू शकत नाही. अमित म्हणाला, नाही बाबा, मी माझ्या मुलीसाठी आणि आपल्या पत्नीसाठी खूप वेदना सहन केलेल्या आहेत आणि मला तुमच्या दुःखाचीही जाणीव आहे. माझ्या मोठ्या भावाच्या मृत्यूनंतर तुम्ही दोघेही किती एकटे पडले आहात. काका आणि आंटीला देवाच्या कृपेने अनेक मुलं झालेली आहेत. ते त्यांच्या मुलांसोबत आनंदाने राहून घेतील, पण मी तुमच्यासोबत आणि माझ्या पत्नी आणि मुलीसोबतच राहीन. अमितने माझी माफी मागितली आणि मीही अमितला माफ केले, कारण अमितमुळेच मला सासू सासऱ्यांच्या रूपात असे प्रेमळ आईवडील मिळाले. आता माझा संसार फुलला होता आणि माझे कुटुंबही पूर्ण झाले होते. प्रेमळ सासू सासरे आणि प्रेमळ नवरा, एक लाडकी मुलगी, यामुळे मी पूर्ण झाले होते आणि आता मला आयुष्यात काहीही नको आहे.
खरे आहे की देव आपले कधीही वाईट करत नाही. देव आपल्या सेवकांसाठी नेहमी काहीतरी चांगले विचार करतो आणि जेव्हा आपल्याला खूप त्रास होतो तेव्हा आपण कृतज्ञ बनतो, आपल्या देवावर नाराज होतो. परंतु धैर्याने काम केले आणि प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहिले तर देव नक्कीच आपल्याला त्याचे प्रतिबळ देतो. आणि माझ्या देवाने मला आशीर्वाद दिला आहे, म्हणूनच तर माझी खरी फॅमिली माझ्यासोबत आहे. मी त्यांच्यासोबत खूप आनंदात आहे. सासू सासरे नाही तर ते माझे आई वडील आहेत आणि माझा नवरा माझ्यावर आणि माझ्या मुलीवर खूप प्रेम करतो. या सगळ्याशिवाय मला आणखी काहीही नको. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व ऑलवर सेट करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.